मी ॲडव्होकेट वसंत वडवे आज आमच्या धडगाव तालुक्यातील सन्माननीय वकील बंधू यांच्या मार्फत धडगाव तालुका येथे माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की गेल्या 4 दिवसापासून जे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गेजेट संदर्भात जो काही शासन निर्णय पारित करण्यात आला आहे आणि त्या निर्णयाचा अनुषंगे महाराष्ट्रातील वंजारा समाज हा आम्ही आदिवासी असल्याचं आणि आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे असं म्हणून विविध माध्यमांवर गेल्या 3-4 दिवसापासून बातमी आणि वृत्त आपल्याला कळलेलं आहे आणि या मागणीमुळे महाराष्ट्रातील तमाम समाजामध्ये असंतोष आणि तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता आजही आदिवासी समाज गरीब आहे, आजही अनेक अन्याय अत्याचार सहन करून आमचं जीवनमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कुठलाही समाज उठसूट आमच्यामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे। याच्यामुळे समाजामध्ये प्रचंड असा तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे आणि या मागणीमुळे समाजामध्ये भविष्यामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे। हे जाणून बुजून केलं जात आहे। या ठिकाणी शासनाला आमची कडकडीची विनंती आहे, आमच्या समाजामध्ये कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये। आम्हाला या भारताचे शिल्पकार आणि या भारताचे या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का लागता कामा नये। ज्याला कोणाला आरक्षण मागायचं असेल किंवा काय मागायचं असेल त्यांनी स्वतंत्र शासनाकडे पाठपुरावा करावा आणि स्वतंत्र मागावं, त्याला आमचा विरोध नाही। परंतु जर आदिवासी समाजामध्येच अनुसूचित जमातीमध्येच आम्हाला आरक्षण मागत असेल असं म्हणून शासनाला दबाव टाकत असेल किंवा असं म्हणून बेकायदेशीर मागणी करत असेल तर तमाम समाज रस्त्यावर उतरून रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाही। ही शासनाला आम्हाला कडकडीची विनंती आहे, आमचे भावनेचं कदर करावं आणि असा चुकीचा आमच्या समाजावर अन्याय होईल असं कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये किंवा आमच्यामध्ये बोगस घुसखोरी करू नये, ही आमची कडकडीची आव्हान आहे। जर असं चुकीचं पाऊल उचललं तर याची किंमत शासनाला मोजावी लागेल, हे आम्ही या ठिकाणी ठामपणे छाती ठोकपणे सांगतो। ॲडव्होकेट अभिजित वसावे, आज जे आम्ही निवेदन दिलं, गेल्या 3-4 दिवसापासून बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागण्यासंदर्भात जर धरू लागलेला आहे। अशा पद्धतीने आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगस आदिवासींची घुसखोरी आणि नोकरींमधील घुसखोरी याच्यावर सुद्धा शासन आदिवासींना न्याय देऊ शकलेला नाही। अशा अवस्थेत वेगवेगळ्या समाजाशी मागण्या आणि त्या मागणीला शासनाकडून सुद्धा दुजारा देण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। या सर्व गोष्टींच्या आणि बोगस आदिवासींच्या मागणीचा मी धडगाव विधी संघाच्या वतीने मी निषेध करतो आणि अशा पद्धतीने नेहमी मागणी करणाऱ्या गैर आदिवासी समाजाच्या मागणीला आम्ही कुठेही 2 हात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आदिवासी समाजाच्या योजना लुटण्यासाठी फक्त आदिवासी समाजाच्या बेनिफिट मिळवण्यासाठी या गैर आदिवासींच्या मागणीला आम्ही कधी समर्थन होऊ देणार नाही आणि ज्या गैर आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागू पाहत आहे त्यांनी अगोदर आदिवासींच्या पट्टी जन्माला यावं, मग आदिवासींचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीचं जर कृत्य नेहमी शासनामध्ये राहून शासनाचे लोक जर समर्थन करत असतील त्याला वेगळी किंमत मोजावी लागेल, हे आज आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो। धन्यवाद। नाही कोणाच्या बापाचं आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।